नमस्कार. आज आपण बघणार आहोत आज्ञाचक्राविषयी. आज्ञाचक्र 2 भुवयांच्या मध्ये थोड्याशा वरच्या बाजूला असणारं हे आज्ञाचक्र. ह्याचा रंग आहे पारवा आणि ह्याच्याशी ज्या काही भावना निगडीत आहेत ती म्हणजे अंतर्ज्ञान, सत्वाची, स्वतःची, स्वची जाणीव, एक विचारांची बैठक, सावधानता किंवा विवेक. ह्या सगळ्या भावना या आज्ञाचक्राच्या अंमलाखाली येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आतला आवाज. आपला आतला आवाज आपल्याला कायम गाईड करत असतो. पण भावनांच्या कोलाहलामध्ये, विचारांचा गोंधळ असला की आपल्याला काही म्हणून ऐकायला येत नाही, काही म्हणून सुधरत नाही. मग आपण अनेक पर्याय फक्त ट्राय करत राहतो आणि पुन्हा 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 त्याच अपयशाच्या चक्रामध्ये अडकून पडतो. तेच ट्रायल अँड एरर असं करत बसतो. या दृष्टिकोनातून आज्ञाचक्राचं महत्त्व खूप आहे. माणसाचा तिसरा डोळा असंही आपण आज्ञाचक्राला म्हणू शकतो. कारण नुसत्या डोळ्यांनी जे दिसतं ते आपल्याला अनेक वेळा नेहमीच पुरेसं नसतं. कारण एका ठराविक अंतरापर्यंतच आपण पाहू शकतो. पण जे अंतर्ज्ञान, हा तिसरा डोळा जो काय आहे तो तुम्हाला बरंच काही समजून देतो, जाणवून देतो. पण मग ते आपल्याला का जाणवत नाही? जेव्हा ह्या चक्राची ऊर्जा असंतुलित असेल तेव्हा काय होतं? तर नुसता विचारांचा गोंधळ असतो. हे करावं का ते करावं, सतत द्वंद्व मनामध्ये. हे केलं तर योग्य होईल का हे केलं तर होणार नाही, काय करावं ह्याच्यामध्येच बराच काळ निघून जातो. निर्णय घेतलाच जात नाही, ॲक्शन किंवा कृती करण्याची गोष्टच सोडा. हा जो विचारांचा गोंधळ आहे तो आपल्याला आयुष्यातल्या प्रत्येक स्टेपवर, प्रत्येक पावलावरती गरजेचा आहे किंवा गोंधळून टाकतो असं आपण म्हणूया. म्हणजे विचारांमधली स्पष्टता ही आपल्याला प्रत्येक पावलांवर गरजेची असं म्हणायचं होतं मला. पण मग मागच्या काही आठवणी, मागच्या काही स्मृती ह्या आपल्याला सतत जाणवून देत असतात. नको नको, असं नको करू, बघा असं केलं तर नुकसान होईल, असं नको, तसं नको. आणि आपण 10 जणांना विचारत बसतो, काय करावं, हे असं करावं का, काय करावं, ते तसं करावं का. बरं, एवढं करून आपल्याला निर्णय घेताच येत नाही. आपण पुन्हा जिथे आहोत तिथेच असतो. कारण आपल्यालाच मुळात स्पष्टता नसते. आणि हे बघा, माझा प्रॉब्लेम, माझी समस्या ही माझ्याशिवाय आणखीन कोणाला चांगल्या प्रकारे माहिती असूच शकत नाही. कारण ती माझी समस्या असते ना. दुसरा जो काही सल्ला देईल, दुसरं जे काही सुचवेल ते त्याच्या अनुभवांना असेल. मग ते 100% मला गरजेचं असेल का, उपयोगी पडेल का, सांगता येत नाही. पडेलही, कदाचित नाहीही. किंवा कधी कधी असं होतं की दुसऱ्यांनी आपल्याला सांगितल्यानंतर आपल्याला एक उत्तर मिळतं, तो आतला आवाज. अनेक वेळेला आपण असं ऐकलेलं असं बघा की कोणतरी कुठेतरी मोठा ॲक्सिडेंट होणार असतो आणि तिकडे तो जायला निघालेला असतो किंवा ती जायला निघालेली असते आणि तिला आतून वाटतं की नको जाऊया आणि म्हणून ती थांबते, जात नाही आणि मग पुढे होणारं नुकसान टळतं. हाच तो आतला आवाज. ह्या आतल्या आवाजाशी जर तुमचा संवाद असेल तर तुम्हाला जे अंतर्ज्ञान होतं ते बरंच काही तुम्हाला देऊन जातं आयुष्यात. आणि म्हणून आज्ञाचक्राचं हे महत्त्व. तो आज्ञा देतो, तो आतला आवाज तुम्हाला, हे कर, हे करू नको, ते कर, ते करू नको. आणि मग गोंधळलेली जी अवस्था असते, मनामध्ये जे काही संभ्रम असतो तो सगळा दूर निघून जातो. मग त्याच्याकरता जी शांतता, स्थिरता लागते, भावनांची जी आंदोलनं असतात ती जी काही शांत व्हायला लागतात, त्याच्याकरता आज्ञाचक्रामधली जी अतिरिक्त भावनिक ऊर्जा आहे ती आपल्याला काढून टाकायला लागते. आणि स्थिरता, शांतता या भावनिक ऊर्जेचा स्वीकार करायला लागतो. कारण सगळ्यात महत्त्वाचं या चक्राशी निगडीत काही असेल तर ते आहे विचारांची स्पष्टता. तुम्हाला काय करायचं आहे हेच माहिती नसेल तर, तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठल्या मार्गाने जायचं हेच माहिती नसेल तर, आणि तुम्हाला नक्की काय मिळवायचं आहे, ही सगळी धडपड तुम्ही कशाला करताय हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर,
हां, आपल्या रोजच्या जीवनामधले अनेक समस्या आहेत, ज्या गोंधळून गेल्यामुळे आपल्याकडनं काही सुधरत नाही आपल्याला आणि आपल्याकडनं योग्य निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे विचारांची स्पष्टता ही अत्यंत महत्त्वाची आहे. विचारांची बैठक महत्त्वाची आहे आणि त्याच वेळेला विवेकाने निर्णय घेणं गरजेचं आहे. मागे अनेक एपिसोडमध्ये मी सांगितले, तरी पुन्हा एकदा सांगते, विवेक म्हणजे काय? तर कुठल्याही भावनेच्या भरामध्ये निर्णय न घेणं, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि आपल्या समस्येच्या सगळ्या बाजूने पूर्ण विचार करून आत्ता ज्या अवेलेबल रिसोर्सेस आहेत माझ्याकडे, त्याच्यातून मी काय करू शकतो किंवा आत्ता ही जी प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यातून मी बाहेर कसा पडू शकतो ह्याचा व्यवस्थित विचार करणं, विचारांची स्पष्टता त्याच्यामध्ये येणं आणि त्यानुसार कृती करणं, अशी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्या आज्ञाचक्राशी संबंधित आहे. मुळामध्ये विचारांची बैठक, आतमध्ये डोकावून पाहण्याची आवड, ही सुद्धा आज्ञाचक्राशी रिलेटेड आहे. मग तुमचं वय काहीही असो, असं काही लिहिलेलं नाही आहे की आतल्या आवाजाशी जो काही तुमचा संवाद आहे तो केवळ तुम्ही वयाच्या उत्तरार्धातच करायचा नाही. उलट मी तर म्हणेन तो पहिल्यापासून आपल्याकडे हवा. कारण आयुष्यभर फडफडत होण्यापेक्षा, कुठेतरी चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा जर पहिल्यापासून हे आज्ञाचक्र, ह्याची ऊर्जा जर संतुलित असेल, भावनिक ऊर्जा संतुलित असेल, तर नक्कीच आपल्याला विचारांची स्पष्टता लवकर येते. आणि एकदा का विचारांची स्पष्टता आली, विचारांची बैठक आली, की मला कळतं की माझं लक्ष कशाकडे पाहिजे. तो अर्जुनाला जो काही मासाचा डोळा दिसायचा ना, तो आपल्याला दिसायला लागतो आणि मग आपण अचूक लक्षभेद करतो. म्हणजे काय? आपलं स्वप्न साकार करतो, आपली ध्येय गाठतो आणि खूप काही मिळतं. आणि ह्याच्यातून जे काही मिळणारं समाधान आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आध्यात्मिक प्रगतीकडे नेणारं आणखीन एक पाऊल आपल्याला पुढे नेणारं हे आज्ञाचक्र. की हे जीवन म्हणजे नुसतं भौतिक नाही आहे, नुसते पैसे गोळा करा, हे गोळा करा, ते गोळा करा, ऐश आराम करा, ह्याच्यात नाही आहे. तर बरेच काही या जीवनाला पैलू आहे आणि बरंच काही तुम्ही इथनं मिळवून जाऊ शकता जेव्हा तुम्ही हा देह धारण केला आहे. ज्या कारणाकरता केला आहे ते पर्पज काय आहे ते तुम्हाला जाणवून देण्याचं काम आज्ञाचक्र करतं. हां, त्याच्याकरता तुम्ही आध्यात्मिक आहात की नाही, तुम्हाला गुरु आहे की नाही, हा भाग टोटली वेगळा राहतो. पण मला नक्की काय करायचं, मला आनंद कशात आहे, माझा उद्देश काय, हे जरी कळलं तरी खूप गोष्टी आपल्या आयुष्यात सोप्या होतात. त्यामुळे आज्ञाचक्र संतुलित करण्याची गरज अत्यंत आहे, नितांत आहे. आणि म्हणून आज्ञाचक्रावरती लक्ष केंद्रित करून काम करायला हवं. आज एवढंच आज्ञाचक्रापुरतं. धन्यवाद.